डार्क वेब म्हणजे काय? डार्क वेबवर सरकार आणि गुप्तहेर संस्था काय शोधत असतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण रोज इंटरनेट वापरतो, गुगलवर सर्च करतो, इंस्टाग्राम स्क्रोल करतो, यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे इंटरनेट वापरता ते फक्त 4 ते 5% आहे. होय, उरलेलं 95% इंटरनेट तुमच्या नजरेपासून पूर्णपणे लपवलेलं आहे. आणि त्या लपवलेल्या जगातील सर्वात रहस्यमय आणि सर्वात धोकादायक भाग म्हणजेच डार्क वेब. डार्क वेब समजून घ्यायचं असेल तर आधी इंटरनेटची रचना समजून घ्या. इंटरनेट 3 भागांमध्ये विभागलं जातं. पहिला सरफेस वेब, गुगल, यूट्यूब, फेसबुक जे सगळ्यांनाच दिसतं. दुसरा डीप वेब, जो सर्च इंजिनवर दिसत नाही, जसं तुमचं जीमेल इनबॉक्स, बँक खातं, प्रायव्हेट डाटाबेस. आणि तिसरा भाग म्हणजेच डार्क वेब. डार्क वेब हा डीप वेबचाच एक छोटा पण अत्यंत सेन्सिटिव्ह भाग आहे, जो इनिशियली लपवलेला आहे, जिथे जाण्यासाठी नॉर्मल ब्राउझर्स चालत नाहीत. द ओनियन राउटर, टोर सारखा स्पेशल ब्राउझर लागतो. टोर कसं काम करतं माहीत आहे का? जाणून घेऊया. तुमचा डाटा डायरेक्ट वेबसाईटकडे जात नाही, तो अनेक सर्व्हर्समधून फिरत जातो, जसं कांद्यांच्या थरांसारखं. प्रत्येक लेअर तुमची आयडेंटिटी हाईड करते. म्हणूनच इथे युजर कोण आहे, लोकेशन काय आहे हे ट्रेस करणं खूप कठीण होतं. आता मोठा प्रश्न, डार्क वेबवर नेमकं काय चालतं? डार्क वेबवर 2 बाजू आहेत. पहिली बाजू पॉझिटिव्ह साईड. काही देशांमध्ये जिथे फ्रीडम ऑफ स्पीच नाही, तिथे पत्रकार ॲक्टिव्हिस्ट्स आणि सुरक्षितपणे माहिती शेअर करण्यासाठी डार्क वेब वापरतात. पण ही फक्त एक बाजू आहे. दुसरी बाजू खूपच धोकादायक आहे. डार्क वेबवर इलिगल मार्केट प्लेस चालतात, जिथे ड्रग्ज, शस्त्रास्त्र, बनावट पासपोर्ट, चोरी केलेले क्रेडिट कार्ड डिटेल्स, हॅक डाटा हे सगळंच विकलं जातं. तुम्ही सिल्क रोडबद्दल ऐकलं आहे का? हा डार्क वेबवरील सगळ्यात फेमस मार्केट प्लेस होता, जिथे करोडो रुपयांचा इलिगल व्यापार चालायचा. पण FBI ने अंडरकव्हर ऑपरेशन करून तो बंद केला. यातून एक गोष्ट क्लिअर होते, डार्क वेब ॲनोनिमस असला तरी तो कम्प्लिटली सेफ नाही. आता येतो सर्वात इंटरेस्टिंग भाग. सरकार आणि गुप्तहेर संस्था डार्क वेबवर काय करतात? भारतामध्ये NIA, CBI, सायबर सेल आणि इंटरनॅशनल लेवलवर FBI, CIA आणि युरोपोल या एजन्सीज डार्क वेबवर सतत नजर ठेवून असतात. त्यांचं काम फक्त पाहणं नाही, तर ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करणं असतं. ते फेक प्रोफाईल्स तयार करतात, हॅकर्ससारखं वागतात, बायर्स किंवा सेलर्स बनतात. काही वेळा एजन्सी स्वतः फेक मार्केट प्लेस तयार करतात. होय, जेणेकरून क्रिमिनल्स स्वतःहून ट्रॅपमध्ये येतील. ते ॲडव्हान्स टूल वापरतात, ट्रॅफिक ॲनालिसिस, AI बेस्ड पॅटर्न ट्रॅकिंग, ब्लॉकचेन मॉनिटरिंग. कारण डार्क वेबवरती पेमेंट्स बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये होतात. तुम्हाला वाटत असेल क्रिप्टो म्हणजे फुल ॲनोनिमस, पण प्रत्येक ट्रान्झॅक्शन ब्लॉकचेनवर रेकॉर्ड होतं आणि एजन्सीज त्याचं ॲनालिसिस करून क्रिमिनल्सपर्यंत पोहोचतात. आता विचार करा, एवढं सगळं चालत असताना सामान्य माणसांसाठी धोका किती मोठा होतो? जर तुम्ही क्युरिओसिटीने डार्क वेबमध्ये गेला तर तुम्ही स्कॅमचा बळी होऊ शकता. तुमचा डाटा चोरी होऊ शकतो. तुमच्या सिस्टममध्ये रॅन्सोमवेअर्स येऊ शकतात. काही वेबसाईट तर इनिशियली ट्रॅप असतात, जिथे क्लिक केल्यावरच तुमची माहिती लीक होऊ शकते. आणि सगळ्यात मोठा धोका कायदेशीर. कारण नकळत तुम्ही इलिगल ॲक्टिव्हिटीच्या संपर्कात आलाय तर तुम्हालाही चौकशीला सामोरं जावं लागू शकते. म्हणून डार्क वेब म्हणजे फक्त क्युरिओसिटी नाही, तर ती एक रिस्क आहे. शेवटी डार्क वेब एक टूल आहे, त्याचा वापर कोण कसा करतो त्यावरच सगळं अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की, इंटरनेटचा हा भाग जितका लपवलेला आहे तितकाच तो पॉवरफुल आणि डेंजरस आहे. आणि म्हणूनच माहिती ठेवा, पण सुरक्षित राहा. अशाच डीप आणि डोळे उघडणाऱ्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.